आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला वरईचा तिखट भात बनवून दाखवणार आहे, कमीत कमी साहित्यात एकदम चविष्ट। तर सर्वात आधी मी माझी देवपूजा उरकून घेतली। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर वरईचा तिखट भात बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे, एक लहान वाटी वरईचे तांदूळ जे निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, मीठ असं साहित्य लागणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, शेंगदाणे असे ओबडधोबड वाटून घेणार आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल चांगले गरम करून त्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहे। हिरवी मिरची, शेंगदाणे जे वाटून घेतलेलं आहे ते थोडंसं परतून घेणार आहे। धुतलेले वरईचे तांदूळ सुद्धा छान परतून घेणार आहे। त्यामध्ये मी दुप्पट ते अडीच पट असं मी पाणी टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। आणि एकदा उकळी आली ना की गॅस मंद आचेवरती ठेवून त्यावर झाकण ठेवून चांगली वाफ घेणार आहे। पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये मस्त गरम गरम हा तिखट वरईचा भात तयार होतो। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। धन्यवाद।